नमस्कार मैत्रिणींनो, मॅड्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण 5 ते 3 या ठिपक्यांची खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत. पाहूया तर आपण कशी काढणार आहोत ते. आधी आपण अशा पद्धतीचा स्टार काढून घेणार आहोत. 3 रेघेच्या मध्ये जोडतील असे आपण अर्ध त्रिकोण असे काढून घेतोय प्रत्येक बाजूने. आता आपण त्याच्यानंतर मध्ये आपण फूल काढून घेतोय 6 पाकळ्यांचं. अशा प्रकारच्या आपण या पाकळ्या काढलेल्या आहेत. त्याच्यानंतर मध्ये आपण रेघा काढून घेणार आहोत. हा तर अशा पद्धतीने आपण या रेघा काढून घेत आहोत. त्याच्या पुढे आपण डॉट देत आहोत. आता त्याच्यानंतर आपण लाल रंगाने त्या पाकळ्या रंगवून घेणार आहोत. पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशी आपली ही रांगोळी दिसणार आहे. खूप सुंदर असा लाल रंग आपण देत आहोत. तर आता आपण मध्ये एक रेघ काढून घेऊयात अशा प्रकारे. आणि आता चौकोनाला आडव्या येतील अशा आणि उभ्या येतील अशा मध्ये या 5 लाईन काढणार आहोत आपण. 3 4 5 6 1 2 3 4 5 हे 6 चला तर आपण 7वी रेघ हे ॲडजस्ट करून घेतो त्याच्यामध्येच. दोन साईडची बाजू या समान येतील प्रत्येक साईडला अशा प्रकारे आपण काढणार आहोत. पहा अशा पद्धतीने दोन्ही बाजू या समान येतात. प्रत्येक त्रिकोणाला ह्या 7-7 रेघा अशाच पद्धतीने आपण ह्या काढून घेणार आहोत. अशाच प्रकारे आपण या 7-7 लाईन व्यवस्थितपणे काढून घेणार आहोत. प्रत्येक त्रिकोणाला या समान समानच 7 रेघा अशा येतात आहेत. म्हणजे दोन वेगळे वेगळे जरी असले तरी पण 7 रेघा या त्याच दिशेने आपण काढणार आहोत. म्हणजे समान दिशेला येतात प्रत्येक बॉक्समधली ही रेघ. दोन 3 4 हे 5 हे 6 आणि हे 7. ही तर रांगोळी इतकी सुंदर येणार आहे ना आपली. खूपच अतिशय सुरेख अशी रांगोळी आपली येणार आहे. एकदा तरी दारासमोर नक्की काढा ही रांगोळी.
खूपच सुरेख अशी रांगोळी आहे ही, अप्रतिम रांगोळी. आणि नेहमी काढावी वाटेल तुम्हाला. एकदा जर काढली तुम्ही तर तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल आणि नेहमीच काढावी अशी वाटेल. चला तर आता आपल्या या रेघा काढून कंप्लीट झालेल्या आहेत. आता आपण बाहेरील दिशेला जी रेघ दिसते त्याला आपण एक कर्व रेघा काढून सगळ्या रेघा या त्याला कर्व दिशेनेच जोडून अशा घेणार आहोत. चला तर मग आपण काढूयात आता. चला आपण आता पहिली ही कर्व रेघ काढली, त्याला हे पुढचे आपले 6 ज्या रेषा आहेत त्या जोडून खूपच सुरेख अशी रांगोळी तयार करणार आहोत. आणि राहिलेल्या कप्प्यातल्या ज्या रेघा आहेत त्याला आपण अर्धगोल त्याच रेघेला अशा जोडणार आहोत. 2 3 हे 4 हे 5 हे 6 आणि हे 7. अशाच प्रकारे आपण प्रत्येकच बाजूला ही डिझाईन कॉपी करणार आहोत. चला तर आता प्रत्येकच बाजूस आपल्याला अशा प्रकारची रांगोळी काढून कंप्लीट करायची आहे. अशी कर्व रेघ काढायची आहे आणि असे राहिलेल्या रेघा ज्या आहेत त्या अशा जोडून घ्यायच्या आहेत. आणि अशाच प्रकारचे गोल हे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत, अर्धगोल. चला तर आता तिसऱ्या साईडला आपल्याला अशाच प्रकारे काढून घ्यायचं आहे. थोडेसे गोल आपण बोटाच्या साहाय्याने ॲडजस्ट करून घेतलेले आहेत. चला तर आता आपण तिसऱ्या रेघेला जोडण्यासाठी जाऊयात. चला तर अशा पद्धतीने आपण ही रांगोळी पूर्णपणे कंप्लीट करणार आहोत. आणि कंप्लीट झाल्याच्या नंतर खूपच सुंदर आणि सुरेख ही रांगोळी दिसते बरं का. तुम्ही नक्की काढा आवर्जून ही रांगोळी. दिसायलाही सुरेख वाटते आणि काढायलाही खूप सुंदर आहे. आणि 5 ते 3 या टिपक्यांच्या साह्याने काढायची आपल्याला. म्हणजे टिपके व्यवस्थित काढले जरा दूर दूर अंतरावर तर रांगोळी कधीच चुकणार नाही. फक्त थोडंसं हळूवारपणे काढायची आहे, जास्त फास्ट नाही काढायला जायची. 1 2 हे 3 हे 4 हे 5 हे 6 आणि हे 7. चला तर आता अर्धगोल 1 2 3 4 5 6 आणि हे 7. चला तर आता आपले 4 घरं कंप्लीट झालेली आहेत. आता 5 आणि 6 असे 2 घरंही व्हायचे बाकी आहेत. चला तर मग तेही काढून कंप्लीट करूयात. देवघरासमोर अतिशय ही रांगोळी शुभ मानली जाते, म्हणून एकदा तरी नक्की काढायची ही रांगोळी.
चला तर आपल्या लास्ट घर हा कंप्लीट होते काढून. खूपच सुरेख आणि सुंदर अशी ही आपली रांगोळी येणार आहे. दारासमोर नक्की काढा एकदा तरी अशी शुभ रांगोळी. आता हे काढून झाल्याच्या नंतर आपण जो अर्धवक्र आणि गोलाकार भाग आहे तिथं आपण फूल काढणार आहोत. मोठे मोठे टिपके देऊन आतल्या साईडने ओढणार आहोत आणि फूल काढणार आहोत. थोडासा आपण तो स्टार जो पार्ट आहे तो थोडासा डार्क करून घेत आहोत आपण. पहा अशा पद्धतीने आपण टिपके दिलेले आहेत. त्याच्यानंतर पिवळा टिपका देऊन लागलीच आपण कंप्लीट करू. चला तर अशाच पद्धतीने आपण ही फुलं सगळीकडे काढून कंप्लीट करत आहोत. चला तर आता शेवटची आपली 2 घरंही राहिलेली आहेत कंप्लीट करायची. रांगोळी सर्वांनी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि खरंच रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन हे इझिली अवेलेबल होऊन जातील. चला तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी कंप्लीट होण्यास तयार आहे. लास्टची ही 2 घरं आपली राहिलेली आहेत. सगळे वळून वळून पाहतील इतकी सुंदर अशी आपली रांगोळी आहे. चला तर आता लास्टचा एक घर उरलेला आहे. तशा प्रकारे आपली रांगोळी कंप्लीट करण्यासाठी चला तर आता आपली रांगोळी पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. पहा तर कशी वाटत आहे तुम्हाला. अतिशय सुंदर अशी आपली रांगोळी आहे.